नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत खास उन्हाळ्यासाठी शक्तिवर्धक लाडू कसा बनवायचा। अगदी मोजक्याच साहित्यांमध्ये तयार होणारा आणि तोंडात टाकताच विरघळणारा हा लाडू। न साखर न गुळाचा वापर करता आज आपण हा लाडू तयार करणार आहोत। शरीराला थंडावा देणारा हा शक्तिवर्धक लाडू प्रत्येकाने रोज एक आवर्जून खावाच। तर कसा बनवायचा, चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये 1/4 कप शेंगदाणे घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर हा कप नसेल तर तुम्ही एका वाटीच्या प्रमाणानुसार घेऊ शकता। आता त्याच कपने इथे मी मखाणा घेतलेले आहेत आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे मी घेतलेले आहेत। इथे मी काजू आणि बदाम वापरलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता। आता आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे। मंद आचेवरती आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटांपर्यंत हे चांगलं भाजून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे। आता तूप टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅसचा फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि हे भाजून घेतलेलं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता याच पॅनमध्ये आपल्याला 1/4 कप सुकं खोबरं वापरायचं आहे। आता हे खोबरंसुद्धा इथे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपण हे खोबरं देखील छान असं भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही बारीक किसून घेतलेलं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल। आता खोबरं छान असं हलकं असं भाजत आल्यानंतर आपण हे सुद्धा याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा कप पोहे टाकून घ्यायचे आहेत। पोहे सुद्धा छान असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। पोह्यामुळे लाडवाला खमंगपणा छान येतो। आता इथे आपण हे पोहे सुद्धा छान असं मंद आचेवरती भाजून घेणार आहोत। एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत इथे आपण हे पोहे सुद्धा परतून घेतलेले आहेत। आता हे पोहे सुद्धा आपण याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण हे चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे। यानंतर पॅनमध्ये आपल्याला 1.5 कप फुटाण्याची डाळ घ्यायची आहे, म्हणजेच डाळवं घ्यायचं आहे। आता हे डाळवं सुद्धा आपल्याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथे आपल्याला ही फुटाण्याची डाळ भाजण्यासाठी खूप वेळ लागत नाही। अगदी 3 ते 4 मिनिटांपर्यंत हलकासा कलर चेंज होईपर्यंतच इथे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता हे छान असं परतून झाल्यानंतर याच प्लेटमध्ये आपल्याला ही फुटाण्याची डाळ काढून घ्यायची आहे। आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे मी 2 बॅचमध्ये हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता यामधील निम्म मिश्रण इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे। आता यानंतर इथे आपल्याला एक 8 ते 10 खजूर घ्यायचे आहेत। यामधील निम्मे खजूर इथे आपल्याला सुरुवातीला या पहिल्या बॅचमध्ये घालायचे आहेत। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। पाहू शकता या पद्धतीचं मिश्रण इथं तयार झालेलं आहे। आपण इथं हे परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं मिश्रण आणि यामध्ये 4 ते 5 खजूर घालून पुन्हा एकदा हे बारीक करून घ्यायचं आहे। आता संपूर्ण तयार केलेलं मिश्रण इथे मी या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात। तर आज आपण साखर किंवा गुळाचा वापर न करता हे लाडू तयार करून घेणार आहोत। यानंतर या पॅनमध्ये आपल्याला एक 100 ग्रॅम खडीसाखर घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। इथे आपल्याला या खडीसाखरचा पाक तयार करून घ्यायचा नाही।
फक्त पाण्यामध्ये ही खडीसाखर इथे आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खडीसाखर आपण खाल्ल्याने शरीराला थंडावा देते. आता इथे आपण एक 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही खडीसाखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे. आता इथे आपण हे चेक करून घेणार आहोत. पाहू शकता अलगद असा चिकटपणा याला येतो. आता आपण लगेचच या तयार केलेल्या लाडूच्या मिश्रणामध्ये हे संपूर्ण ओतून घ्यायचं आहे आणि लगेचच इथे आपल्याला हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा इथे हे गरम असल्यामुळे सुरुवातीला इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत. आता चमच्याने चांगले मिक्स केल्यानंतर इथे आपण हाताच्या साह्याने नंतर पुन्हा एकदा मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता मिक्स केल्यानंतर लगेचच इथे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहे. अगदी सहज कोणीही बांधू शकतील इतके सोपे आणि पटकन हे लाडू बांधता येतात. तर पाहू शकता अगदी काही मिनिटांमध्येच इथे आपला हा लाडू तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये हा शक्तिवर्धक लाडू नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. आता हा लाडू तयार केल्यानंतर यावरती आपल्याला थोडेसे पिस्त्याचे काप लावून घ्यायचे आहेत. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीचे सुद्धा हे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.